श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। सदा सेविती दिव्यान्ने पालटा कारणे आवेटान्ने तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या श्रोतेजन स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थ असं म्हणतात, ऐश्वर्य संपन्न पुरुष जो असतो, हा ऐश्वर्य संपन्न पुरुष नेहमी उत्तम अशा प्रकारच्या पक्वान्नाचं सेवन करतो। आपल्याला सुद्धा पक्वान्न आवडतात की नाही? आपल्याला सुद्धा चांगलं गोडधोड खायला आवडतं, आपल्याला सुद्धा चांगल्या आवडीच्या वस्तू आपण खाव्याशा वाटतात। इथे कोणत्या अर्थानं हा शब्द प्रयोग वापरलाय, कोणत्या अर्थानं आपण ते ऐकणार आहोत? तर इथे समर्थ असं म्हणतात की सदा सेविती दिव्यान्ने, म्हणजे ऐश्वर्य संपन्नता ज्याच्या घरामध्ये आहे ती नेहमी चांगल्या प्रकारचं आणि चांगल्या दर्जाचं खात असतात। चांगल्या वस्तू घरामध्ये आणून त्याचा आनंद ते घेत असतात। जरूर घ्यावा, काही हरकत नाही, पण ते ग्रहण करताना सुद्धा त्या चांगल्या वस्तूमधली जी चांगलेपण जे आहे, हे चांगलंपण सुद्धा फळामध्ये असेल, कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये असेल, या फळामधलं जे काही आहे, आता समजा आंबा आहे, आता आंबा सुरू होतो, आंब्यासाठी आता आपण जिथून मिळतील चांगले आंबे तिथून चांगला आंबा आपण घेतो। मला असं वाटतं की हा चांगला आंबा 1 नंबरचा आंबा आहे, हा 2 नंबरचा आंबा आहे, हा 3 नंबरचा आंबा आहे, अशी जेव्हा त्याच्यामध्ये वर्गवारी केली जाते तेव्हा आपली साहजिक प्रवृत्ती काय असते हो प्रत्येकाची, की ठीक आहे 2 डझन नाही घेता आले तर 1 डझन घेऊ, पण चांगला घेऊ असं म्हणतो आपण। जास्ती नाही घेता आले चांगले आंबे तर थोडेच घेऊ, पण चांगले घेऊ असं म्हणतो। अशी आपली असते व्यवहारातली भाषा म्हणा किंवा आपला व्यवहार असा असतो। तसं इथे हाच अर्थ इथे कशा पद्धतीने घ्यायचा आहे, जे आपण जसं आंब्याच्या बाबतीत चांगल्या पदार्थांच्या बाबतीत पाहिलं, तसं जे आपण ऐकतो, जे चिंतन करतो, जे कीर्तनात प्रवचनात निरूपणात किंवा जे काही ऐकलं, ज्याचं ऐकत असताना काय करावं, ऐकत असताना सुद्धा जशा त्या आंब्याच्या क्वालिटीमध्ये त्याच्या दर्जामध्ये फरक असतो ना, पहा प्रत्येक पदार्थाच्या क्वालिटीमध्ये फरक आहे, मग त्याची किंमतही तशी जास्त असते, पण त्याची क्वालिटी चांगली असते, किंमतही चांगली असते। ज्याची क्वालिटी चांगली त्याची किंमत चांगली असते, ज्याची क्वालिटी थोडीशी खराब असते किंवा चांगली नसते त्याची किंमतही मग कमी होते। असं व्यवहारामध्ये आपण पाहतो। मी व्यवहारातलं उदाहरण अशासाठी देतो आहे की व्यवहारामध्ये 1 नंबरची क्वालिटी, 2 नंबरची क्वालिटी, 3 नंबरची क्वालिटी, त्याच्यामध्ये दरामध्ये सुद्धा तसा वेगवेगळ्या प्रकारचा फरक असतो। तसं इथे अध्यात्मामध्ये या विषयाच्या अनुषंगानं आहे। इथे कसं आहे, चांगल्या उत्तम दर्जाचं चिंतन करायला मिळणं, चांगलं ऐकायला मिळणं, चांगलं श्रवण करायला मिळणं, चांगल्या ग्रंथाचं श्रवण करायला मिळणं, हे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं भाग्याचं लक्षण असतं। म्हणून आपण काय करावं, याचा अर्थ असा आहे की चांगलं श्रवण करावं। जसा चांगल्या क्वालिटीचा आंबा घेण्याची इच्छा असते, तसं चांगलं श्रवण करण्याची सुद्धा इच्छा अंतकणामध्ये असली पाहिजे। चांगलं ग्रहण करण्याची सुद्धा इच्छाशक्ती अंतकणामध्ये असली पाहिजे। म्हणून समर्थ म्हणाले, सदा सेविती दिव्यान्ने पालटा कारणे आवेटान्ने। आता इथे असं असतं पहा की ज्याप्रमाणे नेहमी सुसंस्कृत अशा प्रकारचं जे वाङ्मय आहे, आणि ती वाङ्मय जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आनंद वाटतो, पण ते करणाऱ्यांना, सेवन करणाऱ्यांना हा प्राकृत
जे काही असतं किंवा जे साध्याप्रमाणे जे काही असतं ते त्यांच्यासमोर मांडत असताना समर्थांची भूमिका इथे काय आहे पहा. समर्थ कशा प्रकारे म्हणतात की पालटा करणे आवेट आणणे, म्हणजे बदल माणसामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं घडत असतो किंवा घडावा अशी त्याची इच्छाशक्ती असते. पण इच्छाशक्ती असते त्यावेळेला तो काय करतो, तर समर्थांनी ते उदाहरण दिलं की ही ओवी समर्थांनी किती छान चपखलपणाने या ठिकाणी मांडली पहा. ते म्हणाले माणसाला चांगलं म्हणजे खायला आवडतं, सगळी चांगलं अन्न आवडतं, तसं चांगलं चिंतन करायलाही त्यांना सवय झालेली असते, ऐकण्याची सवय झालेली असते. पूर्वी तर अगदी संस्कृत शिवाय काहीच बोललं जात नव्हतं. पण इथे समर्थ असं म्हणतात की आता इतकं सगळं चांगलं अन्न तुम्हाला खायची सवय झाली, इतके चांगले विचार ग्रहण करण्याची शक्ती तुम्हाला मिळालेली आहे आणि तुम्ही ती ग्रहण केलेली आहे, तुमच्याजवळ ती शक्ती आहे. पण समर्थ इथं लीनतेनं असं म्हणतात की बाबा रे, माझं असं आहे, म्हणजे समर्थ स्वतःबद्दल सांगतात, तैसीच माझी वचने पराकृते. पण म्हणाले की जसं खूप दिवस सारखं सतत गोड खात राहिलं की कधीतरी असं वाटतं ना की भाजी भाकरी असावी, पिठलं भाकरी खावं, चटणी भाकरी खावी, कधीतरी असं मनाला वाटतं ना की आता रोज गोडधोड चाललेलंच आहे. पक्वान्न तर रोजच घरामध्ये शिस्त आहेत, चांगली चाललेली आहेत, पण साधं थोडंसं जेवण करण्याची संधी कधीतरी आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटतं आणि आपण ती आणतही असतो. तसं समर्थ असं म्हणतात की या गोड पक्वान्नानंतर भाजी भाकरीचं जेवण समजा, कदाचित एखादं साधं जेवण समजा, साधं ग्रहण करण्याची तुम्हाला संधी इथं मिळते आहे रामकृपेनं असं समजा. पण तैसीच माझी वचने पराकृते, त्याप्रमाणे माझी ती वचनं आहेत आणि त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, असं समर्थ या ठिकाणी आपल्यासमोर हे विचार मांडत आहेत. आणि हे विचार मांडत असताना, हे चिंतन मांडत असताना समर्थांची एक त्याच्या पाठीमागची असणारी जी धारणा आहे, ती धारणा आपण पाहणं, त्या धारणेप्रमाणे त्यांच्या विचारांच्या प्रमाणे आपण ते स्वतः आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, हाच समर्थांचा उपदेश आहे, हे समर्थांचं चिंतन आहे. तेच आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.